शिवाजीराजे भोसले. Jai Bhavani. Now we are presenting a token of love, but a clear disclaimer. जर काही चुकलं तर क्षमा असावी. 17व्या शतकाच्या सुरुवातीला अत्याचाराचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला होता. एका बाजूला आदिलशाही, दुसऱ्या बाजूला निजामशाही आणि उत्तरेत मुघलांची क्रूर जुलूमशाही. महाराष्ट्राची भूमी बेचिराख होत होती. जनतेच्या मनात भीती होती, मातीत वेदना होत्या. पण इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा अंधार वाढतो तेव्हा तेव्हा एका युगपुरुषाचा जन्म होतो आणि तोच दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 सह्याद्रीच्या कुशीत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच राजमाता जिजाऊ साहेबांच्या संस्कारातून आणि शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून महाराजांना मिळालं राजकारणाचा बाळकडू आणि युद्धनीतीचं सामर्थ्य. ते केवळ एक बालक नव्हते, तो स्वराज्याचा वनवा होता, तो स्वाभिमानाचा सिंह होता. आणि मग तो क्षण आला. महाराष्ट्रावर होणारा अन्याय संपवण्याचा तो दिवस ठरला. सन 1645 मध्ये अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी घेतली एक ऐतिहासिक शपथ. आम्ही शिवाजीराजे भोसले आम्ही शपथ घेतो की आम्ही सदैव जनतेसाठी व रयतेसाठी सदैव लढत राहू आणि रयतेचं कल्याण करू. अजून सदैव रयतेसाठीच उभे राहू. नमो पार्वती पते. मित्रांनो, ही केवळ शपथ नव्हती, तो स्वराज्याचा संकल्प होता. तो गुलामीच्या जंजिरात तोडणारा एक प्रचंड हुंकार होता. आणि त्या शपथेनंतर स्वराज्य उभं करण्याचं कार्य विजेसारखं सुरू झालं. सह्याद्रीच्या कडेकपारीत स्वराज्याचा पहिला भगवा फडकला. महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि जणू स्वराज्याचे तोरणच महाराष्ट्राच्या दारात बांधले गेले. तोरणाच्या विजयानंतर स्वराज्याच्या विस्ताराची खरी सुरुवात झाली. राजगड, कोंढाणा, पुरंदर, प्रतापगड, रोहिडा, चाकण एका मागोमाग एक किल्ले स्वराज्यात सामील होत गेले. महाराजांचं शौर्य वाढत होतं आणि महाराष्ट्राची प्रजा जणू गुलामीच्या अंधारातून सुटकेचा श्वास घेत होती. रयतेला मिळाला होता आपल्या हक्काचा राजा, स्वाभिमानाचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज. पण इतिहासात संघर्षाशिवाय स्वराज्य मिळत नाही. स्वराज्याचं हे वाढतं सामर्थ्य दुश्मनांच्या डोळ्यात खुपू लागलं आणि मग आदिलशाहीचा एक बलाढ्य सरदार 15,000 फौजेसह स्वराज्यात चालून आला. तो होता अफजल खान. आणि आता स्वराज्याच्या इतिहासात एक निर्णायक वादळ उठणार होते.
मुघलखानाचा अंत झाला. तो केवळ एक सरदाराचा पराभव नव्हता, तो स्वराज्याच्या विजयाची सिंहगर्जना होती. त्या दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच लाट उसळली. भगवा फडकू लागला. दुर्गामागून दुर्ग जिंकले गेले. स्वराज्याची सीमा वाढत गेली. पण स्वराज्याच्या वाढतं सामर्थ्य दिल्लीच्या तख्ताला अस्वस्थ करू लागलं. आणि मग मुघल बादशहाने पाठवला एक बलाढ्य सरदार. तो होता शाहिस्ते खान. शाहिस्ते खान पुण्यात दाखल झाला स्वराज्य संपवण्याचा गर्व घेऊन. पण महाराजांच्या धाडसी पराक्रमाची कोणालाही कल्पना नव्हती. रात्रीच्या अंधारात महाराजांनी थेट छत्रीच्या छावणीवर घुसून शाहिस्ते खानाचा अभिमान चिरडला. ही केवळ एक मोहीम नव्हती, ही स्वराज्याच्या सिंहाची झेप होती. यानंतर महाराजांनी सुरतवर स्वारी केली. शत्रूच्या संपत्तीवर घाव घालून स्वराज्याच्या कोशाला बळ दिलं. स्वराज्य आता फक्त स्वप्न राहिलं नव्हतं, ते वास्तव बनत होतं. पण संघर्ष अजून संपला नव्हता. मुघलांची प्रचंड फौज चालून आली. पुरंदरचा वेढा झाला. अखेर एक तह झाला. तो होता पुरंदरचा तह. हा तह पराभव नव्हता, तो महाराजांचा डावपेच होता, युद्धनीती होती. कारण स्वराज्य तलवारीने जिंकण्याचं नसतं, पण टिकवायचं असतं ते फक्त बुद्धी आणि संयमाने.